नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रोजच्याच सवय लागलेली आहे की सकाळी येऊन गॅलरीत फक्त झाडं पाहिजे आणि सकाळी सकाळी छान असं पक्ष्यांचं किलबिलाट पण ऐकू येतं। आणि हे झाड ना अजून छोटंसंच आहे, पण हे लाजळचं झाड आहे। बऱ्याच जणांना हे माहीत असेल। तर याला पानांना हात लावलं ना की हे असे लाजतात। तर ती अजून छोटी आहे, तर ती थोडीशी मोठी झाली की मी ती कुंडीमध्ये लावणार आहे। वाटलं नव्हतं ते उगल, पण मी असंच बी टाकलं होतं, पण ती छान अशी उगलेली आहेत। आणि सकाळी सकाळी मस्त असं कोवळं कोवळं ऊन पडलेलं आहे बाहेर, आणि झाडांना पण आहे ना असं सकाळी सकाळी ऊन मिळतं। आणि इथं ना जास्वंदीच्या झाडाला पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि एक एक रोज फुल येतं। तर आज वरदला लहर आली होती, तर आज होता गुरुवार आणि आजची देवपूजा माझ्या लेकाच्या हाताने होणार होती। कारण आज त्याला सकाळचं स्कूल नव्हतं, 4:30 वाजता नेऊन घालायचं होतं, कारण त्याचा आज ॲन्युअल डे होता। तर सकाळी त्याची आंघोळ झालेली नव्हती, माझी आंघोळ झाली होती, म्हणून मी देवपूजा करायला घेतली। तर तो आला आणि बोलला की नाही मम्मी, मी देवपूजा करणार आहे, मला आधी आंघोळ घाल। मी त्याला आंघोळ घातली आणि तो बोलला की तू दुसरं काम कर, मला देवपूजा करायची आहे। मग मी त्याला दिवा लावून दिला आणि त्याला पाणी ताट दिलं तिथं। मग त्याने ताटामध्ये देव घेतले आणि त्यांनीच देवपूजा केली। तर याआधी पण त्यांनी बऱ्याच वेळा देवपूजा केलेली आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे देवपूजा करायचं कशी करायची काय। आणि सगळं गंध वगैरे पण लावतो, छान असं देवांना आंघोळ घालतो। तर त्याची देवपूजा होत तर मी इकडं भांडी घासायला घेतली। थोडीशीच भांडी होती, कारण आज दोघांना पण उपवास होता आणि वरदला तर दुपारी डबा द्यायचा होता मला। आणि लहान मुलांची ही छोटीशी मदतसुद्धा किती मोठा आधार बनते ना। तर त्याने मला तिथं थांबूनच दिलं नाही, म्हटलं मी देवपूजा करतो आणि मग तू पाहायला ये, तोपर्यंत तू दुसरं काहीतरी कर। म्हणून मग इकडे येऊन किचनमध्ये मी भांडी घासायला घेतले आणि त्याची तिकडे देवपूजा चाललेली होती। आणि तो मला विचारत होता की आता गंध कोणता लावू, काय करू, आणि त्याला अगरबत्ती लावता येत नाही, म्हणून मग मी गेले। मग मी अगरबत्ती काढून दिली आणि मीच माझ्या हातात घेतली होती, पण त्याला त्याच्या हातामध्ये पाहिजे होती म्हणून मग दिली। पण मी इथं जवळच उभी राहिलेली होती, माझं लक्ष होतं आणि त्यामुळं तिकडं फिरवून त्याच्या हातात दिली। आणि मग त्याला सांगितलं की आता ओवाळ म्हणून, तर त्याने छान अशी इथं अगरबत्ती ओवाळली, माझ्या हातात एक दिली, कारण त्याला इथं लावता येत नव्हती म्हणून। आणि मग मी तिथं एक लावली, दुसरी जी अगरबत्ती आहे ती त्याला तुळशीमध्ये लावायची होती, तर दोन्ही घेऊन चाललेला होता। आणि इकडं पहा, त्यांनी इथं छत्रपती शिवाजी महाराजांना पण ओवाळली आणि इथं भगवद्गीता आहे तिथं पण ओवाळली। आणि मग बाहेर आला गॅलरीमध्ये, आणि गॅलरीमध्ये येऊन त्यांनी इथं तुळशीमध्ये अगरबत्ती लावली। तर लहान मुलांना आपण जे वागू ते पाहतात, तर तो नेहमी पाहत असतो देवपूजा करताना वगैरे, त्यामुळं तो करतो। आता 11 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय खाली। तर वरदला आज ॲन्युअल डे साठी ना क्राऊन बनवून द्यायचा आहे, त्यासाठी मग पेपर आणायचा आहे ब्लॅक कलरचा। तर आता खाली चाललोय आम्ही, चल बाळा। काय म्हंटलं होतं तुम्हाला? काय आवाज आलता तुला? काय वाजलं होतं? थर्ड फ्लोअर।
व्हायला पाहिजे असं. थांब, इकडे बघ, इकडे बघ. हे मला वाटतं असं स्टेपलर कर. इकडे बघ ना वरती. ओके, इकडे बघ. हा, इकडे बघ. झालं का? हा, वरून स्टेपलर करू का आतून करू? थांब बघू दे. का असं करू? वरून नाही चांगलं दिसत, आतून स्टेपलर करू. पण असं छान झालंय का क्राऊन? हा, मस्त झालंय ना. डान्स होतपर्यंत राहील ते. आत्ता 4 वाजत आलेले आहेत आणि वरद अजून पण झोपलेला आहे. तर मला त्याला उठवायचंय, कारण 4:30 वाजता त्याला तिथं स्कूलमध्ये नेऊन घालायचंय. त्याला इथूनच ड्रेस घालून न्यायचंय, मेकअप करून न्यायचंय आणि सोबत डब्बा आणि बाटली पण द्यायची आहे. तर मला त्याला तयार करायला अर्धा तास तरी जाईल. पण आता तो अजून झोपलेलाच आहे. आता त्याला उठवावं लागेल आणि आता त्याचा मूड माहीत नाही कसा असेल, कारण एकदा तो झोपला की त्याला छान गाढ झोप लागते आणि मग मध्येच जर त्याची झोप मोड झाली तर मग त्याचा मूड ऑफ सगळा मूड ऑफ होईल. पण पाहते आता उठतोय की काय, त्याला उठून तयार करते. आणि मी तर तयारच झालेली आहे, पण मी त्याला सोडून येणार आहे 4:30 वाजता आणि मग मी 5:30 वाजता जाणार आहे, कारण 5:30 वाजता गेट ओपन होणार आहे आणि मुलांना आधीच नेऊन घालायचं आहे. अर्धा एक तास मुलांना आधीच नेऊन घालायचे. तर पाहू आता. पण मला आता वरदला उठवणं लय मोठं टास्क आहे. तर वरदला उठवते, तयार करते आणि मग त्याला स्कूलमध्ये नेऊन घालते. चला तर मग भेटूयात थोड्या वेळाने. आणि आज मी खूप एक्सायटेड आहे, कारण वरदचा पहिला स्टेज परफॉर्मन्स आहे. माहीत नाही कसं डान्स करेल. स्टेजवर जाऊन थोडा उभा जरी राहिला किंवा उड्या जरी मारल्या तरी माझ्यासाठी खूप आहे. पण पाहू आता. एवढं सगळं केलंय, त्यांनी प्रॅक्टिस पण घेतली, तर पाहू कसं होतंय वरदचा ॲन्युअल डे. चला तर मग त्याला उठवते आता. उठ 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 उठ, जायचं. चल, ॲन्युअल डे तुझा. उठ. नाही झाली झोप? झोपच नाही झाली त्याची. चला, ॲन्युअल डे, चला जायचं स्कूलमध्ये. तर वरदला मी असं छान तयार केलेलं आहे, असा भुते बाबा केलेला आहे. तर असा ड्रेस आहे आणि हे क्राऊन तयार केलंय आणि हे असं मेकअप केलाय वाईट गंध. कसं म्हणत होता तू? म्हण. हुला हुला मामा. आणि असं दिसतंय वरद. आता डान्स करून दाखवणार आहे वरदा. मी गाणं लावते, डान्स करून दाखवा. हुला हुला मामा.